हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज मी इथे दाखवणार आहे तुम्हाला फुगाबाई। तर आधी करते आपल्याला अस्तरची बाही जी नेहमी साधी असते ती काढून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते आपले हे जे पेपर कटिंग आहे बाहीचं साध्या त्याच्यापेक्षा आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने इथे तुम्ही रेष मारू शकता जेणेकरून तुम्हाला स्टिचिंग करता वेळेस काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही। तर इथे बघू मार्जिन काढल्यामुळे काय होतं आपल्याला प्लेटा घालण्यास काही प्रॉब्लेम येत नाही। इथे मी जशा प्लेटा घालत आहे तशाच तुम्ही पण प्लेटा घालून घ्यायचे आहे। छोट्या छोट्या अर्ध्या इंचाच्या प्लेटा तुम्ही घालू शकता किंवा एकदम त्याच्यापेक्षा पण कमी घालू शकता। मी इथे घातलेले आहेत अर्ध्या इंचाच्या प्लेटा। जिथे आपला कट दिलेला आहे तिथवरच आपल्याला ह्या प्लेटा घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी प्लेटा घातलेल्या आहेत। ह्या साइडला पण आपल्याला सेम घालून घ्यायचे आहेत प्लेटा। तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा फुगाबाई कशी वाटली तुम्हाला। फुगाबाई छान दिसते, शॉर्ट मध्ये कधीही ठेवायची 3.5 इंचाची। तर मी याचे कटिंग ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती पेपर कटिंग वगैरे मी टाकलेला आहे। तर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता। तर प्लेटा टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपली बाही दिसते। त्यानंतर मेन जे आपलं अस्तर आहे ते मी बघा कशा पद्धतीने जॉईन केलेलं आहे। इथे बघू शकता आतल्या साइडनं जी उलटी बाजू आहे त्यातूनच आपल्याला ठेवायचं आहे। हे मेन जे अस्तर आहे ते साध्या बाहीचं आहे, कारण आपल्याला जर अस्तरचं पूर्ण बाही काढायची म्हटलं तर जास्त कापड लागतं अस्तर। तर हे आपण अशा पद्धतीने पण करू शकतो आपण। तर अशा पद्धतीने मध्य सेंटर काढायचं आहे आपल्याला आणि मध्य सेंटर काढायचं जेणेकरून शनी आपली बाहीच्या बरोबर सेंटर शोल्डर पाशी यावं यासाठी। तर इथे मी काय करत आहे की पहिल्यांदा आपल्याला काठा कुठली साइड शिलाई काम करून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या प्लेटा आपण हे केलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने बघा आतल्या साइडला आपल्याला अशा घालून घ्यायच्या आहेत। जेणेकरून काय होणार आहे आपला वरचा जो पप आहे तो आपला व्यवस्थित दिसणार आहे आणि मेन बाही आतली आहे ती आपली साधी आहे, कारण हेचं पॅटर्न वेगळं असतं, फुगाबाई पॅटर्न वेगळं असतं आणि ही साधी बाही आपली आहे ती मी आतमध्ये अस्तरसाठी लावलेली आहे। तुम्हाला अस्तर वापरू शकता, बिना अस्तरची पण शिवू शकता। किती सुंदर आणि छान फुगलेली आहे बाही तुम्ही बघितलेलीच आहे। त्यानंतर साइडचा जो कपडा एक्स्ट्रानं थोडा राहिलेला असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेणेकरून शनी शिलाई काम करता वेळेस एक्स्ट्रानं वगैरे होऊ नये। जी मेन बाही आपली आहे तीच हे करायचे। त्यानंतर इथे मी 1.5 इंचाची ही पट्टी काढलेली आहे। बरोबर आपला जो सेंटर असतो ह्याचा फिटिंगचा दंड घेत त्या मापानं ही आपल्याला पट्टी काढायची आहे, त्या मापाची इथे बघू शकता। आणि त्यानंतर आपल्याला उलट सुलट बघून कपडा इथे अर्धा इंच शिलाई घालवायची आहे। तुम्ही अर्धा इंचापेक्षा कमी घालवू शकता कापड कमी असेल तर। मी इथे कापड 1.5 इंचाची ती पट्टी घेतलेली आहे बरोबर ह्या काटाच्या मापाची आणि अर्धा इंचाने शिलाई घातल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे। इथे बघू शकता कशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला पण हे फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी। एकदा घडी घालायची परत नंतर दुसऱ्याच्याने घालायची, म्हणजे बरोबर ही फोल्ड केल्यानंतर पट्टी खूप सुंदर आणि छान दिसते आणि ही फुगाबाई खरंच खूप छान दिसते। नवीन वगैरे अशी पद्धतीने नवीन आत्ताची पद्धत खूप फॅशन आली आहे ह्या फुगाबाईची आणि छान दिसत आहे ही बाई। तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा हा फोल्ड करून घ्यायचा आहे। जसा मी इथे घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी दोन्ही बाही माझ्या तयार केलेल्या आहेत। खूप सुंदर आणि छान दिसत आहेत बाह्या ह्या बघू शकता कशा पद्धतीने
घातल्यानंतर तरी खरंच खूप छान आणि सुंदर. आतल्या साईडनं पण तुम्ही बघू शकता.